मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना थकीत हप्ता देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून 344.74 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आला असून या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आलाय. जुलै आणि ऑगस्टचा निधी अद्याप जमा न झाल्यामुळे रक्षाबंधनाचे औचित्य साधून महिलांना दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये एकत्र मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाहीये. योजनेच्या नियमित अंमलबजावणीसाठी विविध विभागांचा निधी वळवण्याचा सपाटा सुरूच आहे. बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात करणाऱ्या संघटित रॅकेटवर कोल्हापूर पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. राज्यात अशा गुन्ह्यासाठी मोक्का लावण्याची ही पहिलीच घटना आहे. भोगावती साखर कारखाना परिसरात सुरू असलेल्या या रॅकेटमध्ये टोळी प्रमुख स्वप्नील पाटीलसह 11 जणांचा समावेश आहे. ही टोळी गर्भवती महिलांना हेरून बेकायदेशीर सोनोग्राफी आणि गर्भपाताची व्यवस्था करत होती. 2020 ते 2026 या कालावधीत या टोळीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी 11 गुन्हे दाखल झाले. टोळीचे संघटित स्वरूप लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी या मोक्का कारवाईला मंजुरी दिली असून यामुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महंत रामगिरी महाराजांना मिळणाऱ्या धमक्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहात बोलताना फडणवीसांनी धमकी देणाऱ्यांना कठोर इशारा दिलाय. रामगिरी महाराजांना धमक्या देण्याचे काम केले तर नेस्तनाबूत करून टाकू, तसेच त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असं फडणवीस म्हणालेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि हरिनाम सप्ताहाचे महत्त्व अधोरेखित केले. सरला बेटाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलंय. कर्नाटकमधील श्रीरंगपट्टण येथील आरती उक्काता मंदिरात भाजपा आमदाराच्या मुलीने महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालेत. मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्या या तुमकुरू ग्रामीणचे भाजपा आमदार बी सुरेश गौडा यांची मुलगी असून महिला PSI सविता बी पाटील यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यावरून हा वाद झाल्याचं सांगितलं जातंय. गर्दी नियंत्रणासाठी तैनात असलेल्या PSI पाटील यांनी काही वेळ थांबण्यास सांगितल्यानंतर ऐश्वर्याने आपण आमदाराची मुलगी असल्याचं सांगत आक्षेप घेतल्याचा दावा आहे. त्यानंतर वाद वाढला आणि मारहाणीचा प्रकार घडल्याचं सीसीटीव्हीत दिसतं. दोन्ही बाजूंनी पोलिसात तक्रारी दाखल करण्यात आल्या. दरम्यान आमदार सुरेश गौडा यांनी घटनेबद्दल माफी मागून चौकशीची मागणी केली आहे. इराणकडून पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांची खरेदी केल्याप्रकरणी अमेरिकेने 4 भारतीय कंपन्या आणि त्यांच्या संचालकांवर कडक निर्बंध लादलेत. यामध्ये फोर्टिस पार्टनर्स, सदाशिव ओव्हरसीज, PP सॉफ्टेक आणि प्रकृतीज इन्फ्रा या कंपन्यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑपरेशन इकॉनॉमिक आउटकास्ट मोहिमेअंतर्गत ही कारवाई सुरू केली असून इराणचे आर्थिक स्रोत रोखणं हा यामागचा मुख्य हेतू आहे. या कंपन्यांनी कोट्यवधी डॉलर्सच्या तेल उत्पादनांचा व्यापार केल्याचा आरोप अमेरिकेने केलाय. या निर्बंधांमुळे संबंधित भारतीय कंपन्यांचे आंतरराष्ट्रीय व्यवहार, डॉलरमधील देयके आणि जागतिक बँकिंग सेवांवर मोठा विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रक्षाबंधनला बहिणीला कपडे किंवा दागिन्यांऐवजी आर्थिक स्थैर्याची अनोखी भेट देणं शक्य आहे. बहिणीच्या वयानुसार पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. 10 वर्षांखालील बहिणीसाठी सुकन्या समृद्धी योजना सर्वोत्तम असून त्यावर सर्वाधिक 8.2% व्याज मिळतं. 18 वर्षांवरील बहिणींसाठी PPF 7.1% व्याज आणि नियमित बचतीसाठी RD 6.7% व्याज हे उत्तम पर्याय आहेत. एक रकमी गुंतवणुकीसाठी 5 वर्षांची TD, NSC किंवा दरमहा उत्पन्नासाठी MIS योजना उपलब्ध आहेत. तसेच ज्येष्ठ बहिणीसाठी सिनियर सिटीजन्स सेव्हिंग्ज स्कीमवर 8.2% परतावा मिळतो. ही गुंतवणूक बहिणीचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत करेल.
स्वतःची कार घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी बजेट कारचा पर्याय महत्त्वाचा ठरतो. कमी किंमत आणि चांगले मायलेज यामुळे छोट्या कारना ग्राहकांची पसंती मिळते. मारुती सुझुकी एस्प्रेसो ही कमी बजेटमधील कार असून तिची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत सुमारे 3.50 लाख रुपयांपासून असल्याचं सांगितलं जाते. याशिवाय मारुती सुझुकी अल्टो K10 ची सुरुवातीची किंमत सुमारे 3.70 लाख रुपयांपासून आहे. या कारचे CNG व्हेरियंटही उपलब्ध आहे. तर टाटा मोटर्सची टियागो देखील बजेट कारच्या पर्यायांमध्ये आहे. तिची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत सुमारे 4.69 लाख रुपये. मात्र कारची ऑन रोड किंमत शहरानुसार RTO, विमा आणि इतर शुल्कांमुळे वाढते. त्यामुळे खरेदीपूर्वी व्हेरियंट, मायलेज आणि ऑन रोड किंमत तपासणं महत्त्वाचं आहे. स्मार्टफोन बाजारात फायरबोल्टने 2 नवीन 5G स्मार्टफोनसह दमदार एंट्री केली आहे. बोल्ट S 5G आणि बोल्ट EVO अशी या फोनची नावं आहेत. दोन्ही फोनमध्ये 6.79 इंचाचा HD+ डिस्प्ले, 120 Hz रिफ्रेश रेट आणि 6000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे स्मार्टफोन Android 16 आणि Google Gemini AI फीचर्ससह येतात. बोल्ट EVOची सुरुवातीची किंमत 10,999 रुपये तर S 5G ची किंमत 13,999 रुपयांपासून आहे. मात्र 1 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर सुरू होणाऱ्या पहिल्या दिवसाच्या ऑफरमध्ये 1,000 रुपयांची सूट मिळणार आहे. त्यामुळे EVOचा बेस व्हेरियंट 9,999 रुपयात तर S 5G 12,999 रुपयात खरेदी करता येईल. कमी बजेटमध्ये 5G फोन शोधणाऱ्यांसाठी हे पर्याय लक्षवेधी ठरू शकतात. आपल्या धडाकेबाज फलंदाजीने चर्चेत आलेला 15 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आता गोलंदाजीतही चमकलाय. टुलिप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनकडून खेळताना सलामीला आलेला वैभव अवघ्या 8 धावांवर बाद झाला. मात्र फलंदाजीत अपयशी ठरल्यानंतर त्याने चेंडू हातात घेत अप्रतिम फिरकीची चुणूक दाखवली. अवघ्या 4 चेंडूंमध्ये 2 बळी घेत त्याने नॉर्थ ईस्ट झोनच्या फलंदाजांना माघारी धाडलं. त्याने 3 षटकात 11 धावा देत 2 विकेट्स टिपल्या. अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री कृती सेननच्या रक्षाबंधनाच्या एका जाहिरातीवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू असताना कंगनानेही त्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत महिलांकडे आज कपड्यांचे अनेक पर्याय असताना भावाला राखी बांधताना बिकनी किंवा अंडरगार्मेंट्स सारख्या पोशाखाची निवड का केली जाते असा सवाल केलाय. ही जाहिरात मुद्दाम विचित्र बनवल्यासारखी वाटत असल्याचंही कंगनाने म्हटलंय.